सामना हा 4 षटकांचा असणार आहे बघा. पहिले षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावर 7 आपण पाहतो. आमच्या सोबत शुभम राऊत गुणलेखन करतायत. मात्र शुभम राऊतने सलग 4 रात्र अतिशय चांगलं समालोचन केलं. नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला आता मात्र पाहतो आपण, जो 3ऱ्या क्रमांकावर आला होता फलंदाज साहिल. धावसंख्या धावफलकावर 7, 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. यावेळेस नॉट ऑनली भोईर या संघाची नाणेफेक हरल्यानंतर गोलंदाज येतो यावेळेस. हा चेंडू जाऊ दिलाय. बाळा गोलंदाज बघा. या ठिकाणी वाईट फेकला चेंडू. पहिला 8 धावा यावेळेस. हा चेंडू न घोषित केला पंचांनी. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा दिशेने. दुसरी धाव वेगाने पूर्ण. गुड रनिंग विरुद्ध विकेट. बघा मनीष किती वेगाने धावतोय. निश्चितच लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू सराव करतात. सातत्याने त्याला नेहमीच खूप सराव करावा लागतो. मैदानाच्या सभोवती फेऱ्या माराव्या, वॉर्मअप करावा लागतोय आणि सुरुवातीला निश्चितच याच गोष्टी शिकवल्या जातात. यावेळेस 2 धावा पुन्हा एकदा. गुड रनिंग. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13. प्रत्येक चौकाराला 100 रुपये पारितोषिक. अडोली गावचे आमचे आदरणीय उपसरपंच राहुल पाटील यांच्याकडे. हा चेंडू ऑन साईडला फुल केलाय. यावेळेस चेंडू जातोय सीमा पलीकडे. शिवसेना चौकार. प्रत्येक चौकाराला 100 रुपये बघा. राहुल पाटील साहेब उपसरपंच अडोली गाव. अडोली गाव म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर विजय पवार डोळ्यासमोर येतात. कारण विजय पवार आम्ही काल रेल्वे मैदानात खेळताना पाहिलं होतं. जबरदस्त कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात विस्फोटक खेळ गेली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजयला मिळाला होता. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने घेऊन काढलाय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव ती पूर्ण केली आहे. तर मात्र स्ट्राईकला आलाय मनीष. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 18 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी. यावेळेस बघा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप करण्याचा. खाली बसून एकदम स्टायलिश पद्धतीने हा फटका खेळत होता ऑन साईडला. मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात आली नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बघा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस स्ट्राईक केलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा मध्ये. गॅप मधून हा चेंडू जातोय सीमा पलीकडे. धावसंख्या धावफलकावर 22. हा चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मिसफील्ड झालंय. मात्र इथे 1च धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर दुसऱ्या षटकाकडे पाहतो आपण 23 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या तर 7. या षटकात जर आपण पाहिलं तर 16 धावा तब्बल कुटण्यात आल्यात. जबरदस्त कमबॅक केला इथे नॉट ऑनली भोईर. नॉट ऑनली भोईर संघ आपण पाहू शकतो. जयदुर्गा स्पोर्ट्स संघ नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं नॉट ऑनली भोईर संघाला फलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झाल्यानंतर इथे मात्र या 2 फलंदाजांनी डावाला सावरलंय आणि दुसऱ्या गड्यासाठी इथे भागीदारी आपण पाहतो 23 धावांची भागीदारी असलेली आहे. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला मनीषने कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. 1च धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय. कोण आहे रे क्षेत्ररक्षक? कोण? अनिलचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. हा चेंडू बघा यावेळेस ड्राईव्ह केलाय. इथे मात्र चूक होते आणि या 2 धावा इथे मिळतात. बघूया गुड रनिंग बिटवीन द विकेट. चूक झाली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षक 15 नंबरची जर्सी घालून विकी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा. बघूया पंकज भोईर या ठिकाणी बघा वाईटचा इशारा करतात. मात्र पंकज भोईरच्या मागे आम्हाला खेळाडू दिसतच नाही गोलंदाज. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय वाडिश लांगापच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 28 धावा. 3रं षटक गोलंदाज पाहतो आपण यावेळेस. गोलंदाज मनीष वैयक्तिक 2रं व सांघिक 3रं षटक. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू येतो यावेळेस डायव्हर्ट होऊन नॉनस्ट्रक्चर फलंदाजाला साहिलला चेंडू लागून हा चेंडू डायव्हर्ट झाला. चेंडू आला लॉंग ऑफ रिझन मध्ये. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. जबरदस्त रंगत पाहायला मिळणार आहे बघा. हे 2 जरी लहान मुलं जरी असले असतील या दोन्ही संघामध्ये, मात्र ठसन क्रिकेट दाखवतील इथे. यावेळेस जबरदस्त फटका साहिलच्या बॅटिंग.
डीजे ऑपरेटरचे विकी बघा पहिल्या दिवसात देखील आपण ऐकलं होतं विकींना. हा चेंडू आता मात्र इथे बीट केलंय बघा साहिलला. जबरदस्त कमबॅक, व्हॉट कमबॅक. जबरदस्त स्ट्रेट डाव दाखवला होता 5व्या चेंडूवर या साहिलने. धावसंख्या आपण एकूण धाव फलकर पाहतोय यावेळेस 33 धावा. या षटकात 10 धावा. आता मात्र शेवटचं षटक या दोन फलंदाजांनी 33 धावांची भागीदारी असलेल्या मैदानावरती पहिला धक्का लवकर गेला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर साहिल आला खेळपट्टीवर. साहिलने मनीषला सुरेख साथ दिली इथे आणि 33 धावांची भागीदारी आतापर्यंत मैदानावरती असलेली आहे आणि भागीदारी आता मात्र बघूया शेवटच्या षटकामध्ये किती मोठी होते. 33 धावा. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, भगवं वातावरण पाहायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज येतो यावेळेस स्वयं बघा स्वयं येतोय यावेळेस शेवटचं षटक घेऊन आडिवली यांच्याकडनं. प्रत्येक चौकाराला राहुल पाटील साहेब उपसरपंच आडिवली गावचे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. बघा पहिला चौकार आधीच लागला होता, त्यानंतर बक्षीस जाहीर झालं होतं. तरी देखील ज्याने पहिला चौकार लगावला होता मनीषला ह्याला देखील पारितोषिक इथे दिलं जाईल. राहुल पाटील साहेब आडिवली गावचे उपसरपंच. आडिवलीचा संघ देखील अतिशय चांगला संघ, आपल्या ठाणे ग्रामीणचा एक चांगला संघ. दरम्यान गोलंदाज येतो यावेळेस स्वयं आडिवलींकडनं सज्ज झाला आहे. दरम्यान आदरणीय महेशजी शांताराम भाने साहेब यांना विनंती, आपण कुठे असाल तर या ठिकाणी आपण यायचं. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे गुड शॉट, शिवसेना चौकार. बघा हा फटका जणू का एक परिपक्व फलंदाज, एक नावाजलेला फलंदाज अशा प्रकारचे फटके घेतोय आणि मनीष बघा जागा बनवली होती, मॅन्युफॅक्चर केला होता फटक्याचा. पहिला जागा बनवून हा फटका बनवला होता. ऑफस्टंपवर आले आणि चेंडू फायलिंगच्या दिशेने यावेळेस पाहतो आपण मनीष बाद होतोय आणि मात्र इथे मनीष बाद होतोय. आलाय मैदानात आणि हिमांशू आल्यानंतर टाळ्यांचा कसा कडकडाट झालाय या ठिकाणी. बघा टेमकरचा प्लेअर आहे यावेळेस. हिमांशू साठी टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. बघा डावखुरा फलंदाज आहे हिमांशू. आठवण करून देतो युवराज सिंगची. बघा उभा कसा राहिलाय यावेळेस सामना करण्यास सज्ज. हा चेंडू यावेळेस त्याने ड्राईव्ह केलाय, मात्र इथे हिमांशू बघूया पोहोचलाय का क्रीज मध्ये. आऊट झालाय बघा हिमांशू मात्र इथे आऊट होते. फटका चांगला खेळले होते, बॅकफुटवर जाऊन चेंडू जर पाहिला तर ऑफ साईडला. टाळ्या होऊन जाऊ द्या हिमांशू साठी. वेल प्लेड, हरकत नाही. आऊट जरी झाला असला तरी हरकत नाही, चालेल. मात्र मैदानात गेला, एवढ्या प्रेक्षकांसमोर धाडस केलं इथे खेळण्याचं, हीच मोठी गोष्ट आहे. राहुल साठी पारितोषिक आलंय. प्लीज आपण जरा लिहून आणायचं प्लीज. बघा इथे यावेळेस राहुलसाठी पारितोषिक आलेलं आहे, मात्र ते पारितोषिक जर पाहिलं तर आपण अजूनही ठिकाणी लिहून आणायचं नाव. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. हा चेंडू यावेळेस फलंदाज मात्र बाद होतोय. बघा राहुलसाठी पारितोषिक आलं होतं, मात्र राहुल बॅक टू पॅव्हलियन मान खाली घालून जातोय. बघा निराश आहे, मात्र चांगली कामगिरी राहुलसाठी. जोरदार टाळ्या होत होत्या. थँक्यू. 38 या धावसंख्येवर चौथा गडी बाद झाला. नवीन फलंदाज येतोय गौरव. गोलंदाज स्वयं जबरदस्त गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार गेला होता. हा चेंडू यावेळेस हवेतून येतोय शॉर्ट थर्डच्या दिशेने. एक धाव. रतन शेठ पाटील साहेब सोनारपाडा गावातील. आपण या ठिकाणी यायचं, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बघा खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय, पूर्वार्ध या ठिकाणी संपलंय आणि पूर्वार्धात प्रथम फलंदाजी करत असताना नॉट ऑन लिव्ह होईल संघाने एकूण धावसंख्या धावफलकावर लावले 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय जयदुर्गा स्पोर्ट्स संघासमोर. बघा एक चांगली
धावसंख्या उभी केलेली आहे, आव्हान इथे निर्माण केलं आहे जयदुर्गा स्पोर्ट्स संघासमोर. बघूया जयदुर्गा स्पोर्ट्स संघ कशा प्रकारे या धावसंख्येला इथे चेस करतोय आणि नॉट ऑनली भोईर हा संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बघा नॉट ऑनली भोईर कसे एकत्र निघालेत, बघा सर्वजण मैदानात उतरलेले आहेत, एक साथ मैदानात उतरलेले आहेत. आणि बघा त्या ठिकाणी जातोय हिमांशू आणि त्याचबरोबर आणखीन एक चिमुकला आहे त्या संघामध्ये, त्याचं नाव माहिती नाही आहे, विघ्नेश आहे. बघा विघ्नेश शिसवे हिमांशू. बघा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या खेळाडूंनी आणि निश्चितच या वयामध्ये आम्हाला तरी आठवत नाही आम्ही कधी बॅट उचलली असेल, कारण त्यानंतर वय जसं पुढं सरकतं आपलं बॅट उचलणं निश्चितच सोपं काम नसतं. मात्र इथे या खेळाडूंनी बघा या लहान मुलांनी जबरदस्त इथे खेळ दाखवला आहे, हिंमत दाखवलेली आहे. आणि प्रेक्षक जर पाहिलं तर प्रेक्षक बघून मोठ्या मोठ्या खेळाडूंना दबाव इथे येतो, त्यांच्यावर दबाव पाहायला मिळतो आहे. मात्र या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी इथे केलेली आहे छोट्यांनी. दरम्यान रतन शेठ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे व्यासपीठावर, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बघा इथे बाजूला कोणी गर्दी करू नका प्लीज, कोणी गर्दी करू नका, या ठिकाणी आवाज भरपूर होतोय प्लीज. दरम्यान या ठिकाणी आमचे मान्यवर आदरणीय श्री प्रभाकर म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, शाखा प्रमुख रामनगरचे, यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. मी विनंती करतोय विलासदादा भोईर या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख शिल्पकार निर्माते विलासदादा भोईर, उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रभाकर म्हात्रे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते व्यासपीठावर. अतिशय चांगलं वातावरण. आणि बघा जेव्हा जेव्हा शिवसेनेची स्पर्धा होते तेव्हा तेव्हा निश्चित शिवसैनिक आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही पाहत असतो. या ठिकाणी आमचे रामनगरचे शाखा प्रमुख प्रभाकर म्हात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, कारण आम्ही जन्मताच शिवभक्त शिवभक्त शिवभक्त. आणि आज आमच्या बाळासाहेब ठाकरेंची जयंती, सर्वांना या जयंतीच्या आम्ही शुभेच्छा देतोय. हिंदुस्थानची महाशक्ती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवरायांनंतर जर कोणी मराठमोळ्या हृदयावर राज्य केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरे. निश्चितच जर पाहिलं तर 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचं निधन झालं आणि अख्खा महाराष्ट्र इथे ढसाढसा रडला, महाराष्ट्र पोरका झाला. मात्र सत्ता हाती नसतानाही देखील दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृ. दरम्यान सामना इथे सुरू होतोय. दरम्यान गोविंद भोईर साहेब यांना विनंती करतोय, दीपक शेठ गायकवाड उद्योगपती यांना. दरम्यान विलासदादा भोईर यांना विनंती करतो की आपण प्लीज या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आमचे आजच्या रात्रीतले प्रमुख पावडे प्रभाकर म्हात्रे साहेब शाखा प्रमुख रामनगर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दोन चौकार लगावले तर या ठिकाणी बघूया पारितोषिक आलंय बुच्चाबाळा यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे, यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आलेलं आहे. किती रुपयाचं आहे? 100 रुपये. बघा 2 चौकार लागले 100 रुपये. आणि त्याचबरोबर राहुल पाटील साहेब यांच्याकडे प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी दीपक शेठ गायकवाड देखील उद्योगपती उपस्थित आहेत, त्याचबरोबर दीपक शेठ यशवंतराव देखील उद्योगपती उपस्थित आहेत. यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी यथोचित स्वागत करतोय. यांना देखील पण यानंतर यांचा देखील सत्कार होईल. दरम्यान गोलंदाज मनीष येतोय, 41 धावांचं 40 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानावरती, अनिल स्ट्राईकला आणि यावेळेस चेंडू हवेत होता. बघा या ठिकाणी पंचांनी हा चेंडू नो घोषित केला आहे. भीमर टाकला होता पहिला चेंडू, या ठिकाणी मनीषने जर पाहिला तर बॉडी लाईन चेंडू होता आणि यावेळेस 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. तर मात्र मनीष पुन्हा एकदा हा चेंडू असा ऑन साईडला मिड विकेट झोनमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघा चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग सुजित, गुड थ्रो. टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा खेळाडूसाठी टाळ्या येणं गरजेचं आहे, तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे, तुमच्या शाबासकीची गरज आहे. कारण येणाऱ्या काळात हे खेळाडू निश्चित पिसवली गाव असो किंवा टेमघरचे ज्या गावातील खेळाडू आडिवलीचे जरी असतील तरी त्या निश्चित त्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. प्रेक्षणीय सामना सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर 3 धावा आपण पाहतोय. मनीष पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड दी विकेट. यावेळेस
हा चेंडू ऑन साईडला वाईडिश लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण राहुल साहिल आहे तिथे गुड फिल्डिंग साहिलने जबरदस्त फलंदाजी दाखवली होती क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार साहिलचं हा चेंडू पुन्हा एकदा साहिल पुढे सरकलाय बघा फिल्डिंग बघा क्षेत्ररक्षण टाळ्या उद्या साहिलसाठी चेंडूवर धावत जातोय चेंडूची वाढ बघत नाही आणि अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे अपेक्षित आहे आम्हाला राहुलकडनं राहुल अतिशय चांगला खेळाडू बघा या ठिकाणी टसन देत आहेत मनीष स्ट्राईकला फलंदाज मनीष टू मनीष हा चेंडू आता मात्र इथे बघा उंची कमी पडली आहे शिवसेना चौकार जबरदस्त फटका चौकार येतोय या ठिकाणी प्रयत्न केला होता मात्र हाईट थोडीशी कमी पडली हा चेंडू यावेळेस लेग ब्रेक झाला होता चेंडू पायावर आला होता चेंडू पायाला ब्रश होऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने 2 धावा इथे पूर्ण होतील का बघा दोन्हीच गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या होत्या आणि इथे मात्र अपघात झालाय आणि फलंदाज बाद झालाय नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर यश इथे मनीष बाद झालाय बघा तालमेल चुकीचा कॉलिंग झालं नव्हतं आणि इथे एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दोन्ही गाड्याची दोघं फलंदाज एका चेंडला त्यामुळे मनीष बाद झालाय धावसंख्या धावफलकावर 8 आपण पाहतोय गरज आहे ती 32 धावांची अजूनही बघा हिमांशू कशा प्रकारे उभा आहे पोझिशन बघा हिमांशूची हिमांशूकडे जेव्हा चेंडू जाईल तेव्हा निश्चितच सर्वांचं लक्ष हिमांशूकडे असेल आणि त्याचबरोबर आणखीन एक क्षेत्ररक्षक त्याच्या बाजूला आपण पाहू शकता प्रणव हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साहिलचं क्षेत्ररक्षण चांगलं बघा गुड फिल्डिंग साहिल धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 9 हा चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तर मात्र इथे बघा तर मात्र थ्रो कलेक्ट करता आला नाहीये आणि यावेळेस 3 धावा इथे पूर्ण केल्यात आणि धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 12 धावा बघा कोणीही जायचं नाही त्या ठिकाणी काही झालेलं नाहीये बघा आपण प्लीज गर्दी करू नका कारण गर्दीला बघून गर्दी वाढत जाणार सामना चालू करायचा पंच आपण सामना चालू करायचा काही झालं नाहीये त्या ठिकाणी चला सामना सुरू करायचा पंचांनी बघा खेळून लक्ष द्यायचं इथे हा चेंडू ऑन साईडला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण राहुलचा शिवसेना चौकार थँक्यू बघा बुच्च्या बाळा यांच्या स्मरणार्थ 100 रुपये बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यास यावेळेस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने इथे मात्र थ्रो पकडता आला नाही आहे आणि या 2 धावा इथे पूर्ण केल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 18 धावा शुभम आहे आमच्यासोबत शुभमने अतिशय चांगलं समालोचन केलं बघा आडिवली गावात राहतो शुभम आणि निश्चितच येणाऱ्या काळात आडिवली पिसवलीचं नाव तो समालोचन क्षेत्रामध्ये निश्चित पुढे आणले यावेळी चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय आणि 4 धावा गुड शॉट यावेळेस नो चेंडू सीमा पलीकडे यावेळेस हा चेंडू फुलटॉस आहे हवेतून खेळले चुकीचा फटका आणखीन एक झटका फलंदाज बाद
धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 27 धावा. गरज आहे ती फक्त या ठिकाणी 13 धावांची. बघा या सामन्यावर पकड मजबूत गेले यावेळेस जय दुर्गा स्पोर्ट्स संघाने. 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धावा. पहिल्या 2 षटकात 27 धावा पहिल्या षटकात धावा आल्या होत्या. यावेळेस पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या, 9 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 12 धावा आल्यात, 21 धावा आल्यात, माफ करा. काय करतोय 21 आणि 9 किती होतात? काय होतं? कशी स्कोरिंग करतोय? 27 धावा 6 पहिल्या षटकात, त्यानंतर 21. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी होती. सुजित यावेळेस क्षेत्ररक्षक गोलंदाज सुजित बघा यावेळेस अर्ध विकेट. हा चेंडू नो चेंडू होता, मिड विकेटला चेंडू जातोय. गुड फिल्डिंग मनीष आहे तिथे. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 29. गरज आहे ती 11 धावांची गरज आहे. बघा या मुलांचा सामना निश्चितच सर्वजण एन्जॉय करत असेल. गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मनीषसाठी. एकदा टाळ्याहून जाऊ द्या, जोरात टाळ्या जाऊ द्या. गुड फिल्डिंग मनीष. अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने चेंडू अडवण्याची टेक्निक बघा, तंत्र बघा. चेंडूला बॉडी दिली होती आणि आत ढकललं होतं चेंडूला. यावेळेस पुन्हा एकदा मनीष यावेळेस थ्रो केला होता, मात्र इथे यष्टीरक्षकाला थ्रो पकडता आला नाही आहे. मात्र इथे 2 धावा बघूया पूर्ण होतात का, आणि या 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. यावेळेस चेंडू रिव्हर्स स्वीप केला आहे, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने 1 धाव. हा सामना निश्चितच घराघरामध्ये पाहत असतील, जर पाहिलं तर या मुलांची निश्चितच घरात पालक असतील ते देखील पाहत असतील. आई बाबा किंवा त्यांची आजी वगैरे किंवा बहीण वगैरे असेल त्या देखील हा सामना पाहत असतील. मात्र याचं सर्व श्रेय आम्ही GTCला देतो आहे, कारण GTC निश्चितच खूप मोठं काम करते या विभागामध्ये. जर पाहिलं तर रायगड ठाणे असो या विभागात सातत्याने चांगली कामगिरी. ग्लोबल टेनिस क्रिकेट 1 to go. पंकज भोईर आपल्या माहितीसाठी 1 to go. जल्पेश भोईर, महेश वेले, सूरज म्हात्रे, शैलेश भोईर, आशिष भोईर या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. आता मात्र समीकरण आहे बघा, 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. यावेळेस 1 धाव पूर्ण गेली आहे. षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावर 25 आपण पाहतोय. गरज आहे ती आता मात्र 6 चेंडू 35 धावा. 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बघूया सामना इथे जिंकून देईल का हा गोलंदाज. मात्र सामन्यावरची पकड मजबूत आहे. गोलंदाज बघा या ठिकाणी मनीष येतोय. मनीषवर जबाबदारी इथे आहे. मात्र इथे बघा संघाने काहीतरी कान मंत्र देत आहेत, कारण कोणताही धोका पत्करायचा नाही, इथे रिस्क घ्यायची नाही. कारण क्रिकेट आहे आणि जितेचा खेळ त्यांना देखील माहिती आहे. जरी कमी वय असलं तरी त्यांना देखील माहिती आहे. बघा हिमांशूला कुठे आणलंय फाईन लेगला. बघा हिमांशूचं क्षेत्ररक्षण प्रेक्षक लावत आहेत त्या ठिकाणी. मात्र संघ नायक कुठे आहे या संघाचा. 6 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. गोलंदाज येतोय यावेळेस. गोलंदाज मनीष टू अनिल. मनीष यावेळेस पाहतोय आपण. राईट आर्म राऊंड द विकेट अडवली इनकडनं. हा चेंडू ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनला जातो चेंडू. 1 धाव इथे पूर्ण गेली आहे. 1 धाव इथे मिळते. स्ट्राईकला आता मात्र येते फलंदाज मंथन. बघूया मंथन. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून हवेचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साहिलचं, आणि इथे फलंदाज मात्र बाद होतोय. बघा आनंद साजरा केला जातोय. आई जगदंबा तू रेणुका माझी, तू अंबा तू भवानी शिवरायांची, आई भवानी शिवरायांची. मोडेल पण वाकणार नाही साथ आमची आगरी कोल्यांची. नक्कीच मोडेल पण वाकणार नाही साथ आमच्या आगरी कोळ्यांची. अतिशय चांगलं गाणं. बघा 4 संघ जे पोचल्यात उपांत्य फेरीमध्ये, त्या 4 संघाच्या संघ नायकांनी लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधायचा आहे, व्यासपीठाशी. RKCC फलंदाज बाद झाला आहे. मैदानावरती मात्र या ठिकाणी रोमांच निर्माण झाला. बघा धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण इथे 37 धावा. त्या मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बघा कंपल्सरी या धावा कराव्या लागतील. त्या मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. हिमांशू मात्र इथे बघा
डीप थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. 3 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी जयदुर्गा स्पोर्ट्स संघाला. बघूया मनीष कशी गोलंदाजी करतोय. हा चेंडू हवेतून खेळला, चुकीचा फटका, फलंदाज बाद. बालाना हौस भारी या क्रिकेटची किमिया न्यारी, मोरा बालाना हौस भारी. नॉट ओनली भोईर ग्रुपचा तो आवाज लय आहे भारी. नॉट ओनली भोईर ग्रुपचा तो आवाज लय आहे भारी. तिला भोईर नानाचा नाव गाजतय कल्याण शहराला. 6वा धक्का बघा. सामना कुठच्या कुठे येऊन ठेवलाय. नाट्यमय स्थिती निर्माण झाली आहे. असं वाटलं तर हा सामना एक हाती जिंकतील जयदुर्गा स्पोर्ट्स. मात्र नंतर जर पाहिलं तर हॅट्रिक संपादित केले. टाळ्याहून जाऊ द्या मनीषसाठी. हॅट्रिक, जबरदस्त गोलंदाजी. तर मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. धावसंख्या कंपल्सरी करावी लागतील. 3 धावा कंपल्सरी इथे पूर्ण करावी लागतील. 2 चेंडू 3 धावा. तर बघा इथे हुलकावणी दिली होती. स्ट्राईकला फलंदाज आकाश. हा चेंडू फलंदाज बाद. आणखी एक धक्का. गावामध्ये क्रिकेटची पंढरी उभी केली. या तिसवली गावामध्ये क्रिकेटची पंढरी उभी केली. या गावदेवी क्रिकेट संघाचं तिथं आयोजन लय आहे भारी. या गावदेवी क्रिकेट संघाचं. बघा इथे या सामन्यामध्ये काय रंगत आणि गंमत पाहायला मिळते. या मनीषने बॅक टू बॅक 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केल्यात. आता मात्र 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. तर मात्र फलंदाज येतोय डावखुरा फलंदाज बाळा. बघूया बाळाच्या हातामध्ये संघाचं भवितव्य आणि मनीषच्या हातामध्ये देखील नॉट ओनली भोईर संघाचं भवितव्य. या संघात बघा इथे हिमांशू त्याचबरोबर विघ्नेश 2 चिमुकले इथे क्षेत्ररक्षण करतायत. मात्र इथे बघा शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विघ्नेशला आपण पाहू शकता. साईनाथ शिशवे यांचा हा सुपुत्र. 3 धावा इथे कंपल्सरी कराव्या लागतील. 1 चेंडू चौकार इथे मारेल का फलंदाज. बघा सामन्यामधलं रहस्य कायम आहे. मात्र हा चेंडू या सामन्याचं भवितव्य ठरवेल. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण हिमांशूचं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बघा चेंडू यावेळेस बघूया. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे नॉट ओनली भोईर संघाने. हिमांशूसाठी टाळ्या जाऊ द्या. चौकार वाचवला त्याने, अन्यथा सामना इथे गमावला असता. या क्रिकेटची किमिया न्यारी, पोरा बालाना हौस भारी. या क्रिकेटची किमिया न्यारी, पोरा बालाना हौस भारी. बघा आरकेसीसी स्वरा 11 विक्ट्री स्पोर्ट्स व साई एकविरा या 4ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं आहे. या ठिकाणी लवकरात लवकर. फक्त तुम्हाला 5 मिनिटं दिली जातील कारण